कालवश नयना शशिकांत केदारे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन बौद्ध भिक्खू संघाच्या साक्षीने संपन्न। वातावरणात देवळाच्या स्मशानभूमीच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या आईच्या अंत्यविधीवेळी भाषण करणारी मुलगी शिवानीने आईच्या अंत्यविधीवेळी क्रांतिकारी विचार मांडले। माझ्या आईने रडायला नाही तर लढायला शिकवलं। मी माझ्या आईचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि ते पूर्ण केलेही। मित्रांनो, ही आहे फुले, शाहू, बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा पुढे नेणारी शिवानीची आई कालवश नयना शशिकांत केदारे। प्रथम पुण्यस्मरण दिवस वत्सला लॉन्स येथे बौद्ध भिक्षू संघाच्या साक्षीने पार पडला। नयनाताईचे शिक्षण 12वी सायन्स, D.Ed, BSc मॅथ्स, MSc मॅथ्स, MA मराठी, B.Ed, M.Ed सर्व फर्स्ट क्लास नव्हे तर डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण। गणितावर विशेष प्रभुत्व, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, मास्टर ट्रेनर म्हणून खेड तालुक्यातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षण दिले। लेझीमध्ये जिल्हा पातळीवर बक्षीस, खेड पंचायत समितीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला। वक्तृत्व, अनेक विद्यार्थ्यांना घडवली। वक्तृत्व स्पर्धेत तालुका, जिल्हा व राज्य पातळीपर्यंत विद्यार्थी चमकले। तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मॅडमच्या उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। आज मॅडमचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत। आपल्या गावापासून परमुलखात 250 किलोमीटर अंतरावर आपल्या बुद्धिमत्तेचा, कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवून आपल्या कुटुंबाचं, गावाचं नावलौकिक करणे ही काही साधी गोष्ट नाही। स्वतःच्या मुलीला शिवानीला देखील वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट मार्गदर्शन केले। तिला सुद्धा राज्य पातळीवरील अनेक बक्षिसे मिळाली आहेत। त्यांच्या घरी गेल्यानंतर घरात असलेल्या बक्षिसांवरून मॅडमने आपल्या मुलीवर किती मेहनत घेतली ते कळतं। मॅडमला सर्व गोष्टींमध्ये वेळ द्यायला, काम करायला जर खरी भक्कम साथ असेल तर ती केदारे सर यांची। अगदी काही असू द्या, कुठे असू द्या, दोघं जण सदैव बरोबर असायचे। दोघांचे प्रत्येक गोष्टीवर एकमत असायचे। देवळाच्या स्मशानभूमीचा इतिहासात पहिल्यांदा आपल्या आईच्या अंत्यविधीवेळी भाषण करणारी मुलगी शिवानीने आईच्या अंत्यविधीवेळी क्रांतिकारी विचार मांडले। माझ्या आईने रडायला नाही तर लढायला शिकवलं। मी माझ्या आईचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि ते पूर्ण केलेही। त्यात शिक्षणाबद्दलची तळमळ आणि तुमची चिकाटी, विद्यार्थ्यांवर असणाऱ्या प्रेम, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्राध्यापक संपतराव गारगोटे त्यांच्या जीवनातील सर्व घटना आपल्या प्रखर भाषेतून कालवश नयना शशिकांत केदारे यांचे शिक्षणदानाचे कार्य उपस्थित जनतेसमोर मांडले। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा। और हर डर तेरी बाहों में खो जाता था। वो बुरे सपने आज भी आते हैं माँ। कई बार मैंने आंखें बंद कर